नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येतोय मॅथमॅटिकल लॉजिकचा नवीन व्हिडिओ टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून माझे नवनवीन व्हिडिओ दररोज पहा. तर चला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायचं आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. आता या ज्या तीन कॉन्सेप्ट आहेत, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिजन्सी, या आपल्याला जर एक्सप्लेन म्हणजे क्लिअर व्हायचे असतील, क्लिअर समजायचे असतील, तर आपल्याला काही स्टेटमेंट पॅटर्नचे एक्झाम्पल्स घ्यावी लागतील आणि त्या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ टेबल आपल्याला बनवावे लागतील. तर आपण इथं एक स्टेटमेंट पॅटर्न घेऊ. पहा, P and P implies Q. P implies Q. implies Q. इथं आपण एक स्टेटमेंट पॅटर्न घेतलेला आहे. या स्टेटमेंट पॅटर्नचा आपण इथं ट्रूथ टेबल तयार करू. In this statement pattern, there are two simple statements P and Q. Therefore, the first column for P, second column for Q, then third column P implies Q, in fourth column P and P implies Q. कारण का आपल्याला माहिती आहे इथं या जर स्क्वेअर ब्रॅकेट जो आहे त्याची जर ट्रूथ व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला P implies Q ची पहिल्यांदा माहिती पाहिजे. त्या P implies Q चं P बरोबर कंजंक्शन होणार आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथं मिळणार. आणि फायनली इथं आपल्याला P and P implies Q implies Q, right? In this statement pattern, the number of simple statements are 2. Therefore, number of rows is equal to 4. This is first row, second row, third row, and this is fourth row, right? We know that the entries, truth values of the P are T, T, F, F. The truth values of Q are T, F, T, F. Implication. In implication, hypothesis is true. Hypothesis is true and conclusion false, then false, otherwise it is true. म्हणजे इथं पहा, पहिली जी स्टेटमेंट P आहे, हायपोथेसिस, ते ट्रू असावं लागतं आणि कन्क्लुजन फॉल्स असावं लागतं. मग इथं कंडिशन आहे पहा, म्हणजे इथं आपल्याला F येणार, ट्रूथ व्हॅल्यू F येणार, बाकी ठिकाणी आपल्याला T येणार, राईट? पुढं पहा, आता हा जो कॉलम याच्यातल्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्या आहेत त्याच्यासाठी Pच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत आणि P implies Q हा यासुद्धा ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहेत आणि इथं आपल्याला कंजंक्शन आहे. देअरफॉर इन कंजंक्शन बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. कंजंक्शनमध्ये बोथ ट्रू, देन ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. मग इथं पहा, बोथ ट्रू, इथं पण T आहे, इथं पण T आहे, ही T येणार. बाकी ठिकाणी कुठंही तशा प्रकारची कंडिशन नाही आहे. बाकीच्या सगळ्या एंट्रीज आपल्याला फॉल्स येणार आहेत, राईट? पुढं पहा,
आता हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी स्टेटमेंट पॅटर्न आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला या कॉलममध्ये मिळालेले आहेत. आता या ट्रूथ व्हॅल्यूचं इम्प्लिकेशन क्यू बरोबर आहे आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. म्हणजे आपल्याला इथं टी हायपोथिसिस आहे इम्प्लाइज टी, राईट. एफ implies F, F implies T, F implies F. आता इन इम्प्लिकेशन मध्ये काय आहे पहा, इफ बोथ स्टेटमेंट दॅट इज हायपोथिसिस इज ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स, हायपोथिसिस ट्रू कन्क्लुजन फॉल्स देन फॉल्स, अशी कुठेही कंडिशन नाही आहे. म्हणजे फॉल्स येण्याचे चान्सेस नाही आहेत. त्यामुळं या ट्रूथ टेबलमधील हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे, या जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्या सगळ्या एंट्रीज या टी येणार आहेत, राईट. हे एक एक्झाम्पल झालं स्टेटमेंट पॅटर्नचा. आपण स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. पुढं आपण आणखी एक एक्झाम्पल्स घेऊ. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या स्टेटमेंट पॅटर्नचा जो कॉलम आहे, हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचा जो कॉलम आहे त्या कॉलममधील सगळ्या एंट्रीज ह्या टी आहेत. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. याच्यामध्ये हे पहिलं एक्झाम्पल्स घेतलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल्स आपण घेतलं की निगेशन क्यू अँड पी, निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. आता इथं सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करू. पहा, या ट्रूथ टेबलमध्ये पहिली जी दॅट इज फर्स्ट कॉलम फॉर पी, सेकंड कॉलम फॉर क्यू, थर्ड फॉर निगेशन क्यू, त्याच्यानंतर आपल्याला निगेशन क्यू अँड पी अँड देन निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. अशा पद्धतीनं आपण ट्रूथ टेबल तयार केलं आहे. इथं सुद्धा पहा, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स आर 2, देअरफॉर नंबर ऑफ रोज इन दिस ट्रूथ टेबल आर 4, 1 2 3 अँड फायनली 4, राईट. मग इथं पहा, एंट्रीज द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी आर टी टी एफ and truth values of Q are T F T F. Then truth values of Q, if Q is true then negation Q is false. F then T F T. then negation Q and P. आता इथं पहा, निगेशन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, पीच्या सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहेत आणि इथं कंजंक्शन आहे. देअरफॉर in conjunction if both statements are true then compound statement true, otherwise it is false. both statements are true, इथं आहे, इथं टी येणार. आणखी पुन्हा कुठेही तशी कंडिशन नाही आहे, त्यामुळं बाकीच्या एंट्रीज या आपल्याला फॉल्स येणार, राईट. आता आपल्याला निगेशन क्यू अँड पी हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. अँड क्यू, इथं क्यू आहे, इथं सुद्धा कंजंक्शनचा ट्रूथ टेबल वापरायचा आहे. ब्रॅकेट म्हणजे हा जो कॉलम आहे आणि क्यूचा कॉलम आहे, या दोन्ही कॉलम्समध्ये कंजंक्शन. अँड इन कंजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. आता इथं दोन्ही टी एफ येणार, दोन्ही टी असेल तर टी, इथं एफ आहे, इथं टी आहे, इथं टी आहे, इथं एफ आहे, एफ आहे, एफ म्हणजे ऑल एंट्रीज आर एफ, राईट. आता या दोन ज्या स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत, या स्टेटमेंट पॅटर्नचे आपल्याला हे दोन ट्रूथ टेबल तयार केलेले आहेत. तर आता या ट्रूथ टेबलवरून पहा, इन द फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न all the entries are T, all truth values are T, and here all the truth values are F.
Therefore this statement is called as a tautology and this statement is called as a contradiction. राईट. म्हणजेच आपल्याला टॉटॉलॉजीचे जर डेफिनेशन घ्यायची असेल तर अ स्टेटमेंट पॅटर्न विच ऑलवेज टेक्स ट्रूथ व्हॅल्यूज टी and in contradiction a statement pattern which always takes truth values f, whatever be the assignment of the truth values of the component statement. राईट. म्हणजे आपल्याला पी क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज काही जरी असल्या तरी स्टेटमेंट पॅटर्नच्या ज्या ट्रूथ म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या टी येतील. तर आपल्याला टॉटॉलॉजी सपोज all the entries are f, then the statement pattern is called as a contingency. आता राहिला प्रश्न सॉरी कॉन्ट्राडिक्शन. इथं टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन. आता राहिला कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी मीन्स अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन देन इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्टिजन्सी. मग आपल्याला इथं एक एक्झाम्पल्स घेऊ. पहा इथं आणखी एक तिसरं एक एक्झाम्पल घेतो आपण पी अँड क्यूचं. आता याचा जर ट्रूथ टेबल आपण तयार केला पहा तर इथं पहा पी क्यू पी अँड क्यू. राईट. नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स आर 2, देअरफॉर नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 4. पीच्या एंट्रीज घेतल्या आपण टी टी एफ एफ. इथं घेतल्या टी एफ टी एफ. राईट. पी अँड क्यू इन कंजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन ट्रू. आता इथं पहा दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत म्हणून इथं ट्रू घेतलं. बाकी दोन्ही स्टेटमेंट कुठंही ट्रू नाही आहेत त्यामुळं काय असणार आहे एफ. Therefore the P and Q is the statement pattern which is neither tautology nor contradiction. Therefore it is called as a contingency. Right. Tautology, contradiction and contingency. याच्यासाठी आपण आणखी काही एक्झाम्पल्स पाहू. One more example. P and negation Q. P and negation Q double implies P implies Q. P implies Q. एक एक्झाम्पल इथं पहा. आपण या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल तयार करू. आता इथं ट्रूथ टेबलमध्ये पहा देर आर 2 सिम्पल स्टेटमेंट पी अँड सेकंड वन इज क्यू. राईट. आता या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये निगेशन ऑफ क्यू आहे म्हणून आपल्याला निगेशन क्यू घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथं पी अँड निगेशन क्यू. राईट. देन हा घेतला पी इम्प्लाइज क्यू आणि शेवटी आपल्याला शेवटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाय इज पी इम्प्लाइज क्यू. आणि इथं आपण नंबर ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स आर 2, देअरफॉर नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 4. 4 रो तयार केले आपण इथं. पहा पीच्या एंट्रीज आपण घेतल्या. पीच्या एंट्रीज आहेत टी टी एफ एफ. क्यूच्या आहेत टी एफ टी एफ. निगेशन क्यू टीच्या इथं क्यूची टी असेल निगेशन क्यूची एफ एफ असेल तर इथं टी टी असेल तर एफ एफ असेल तर टी येणार इथं. पी अँड निगेशन क्यू पी अँड निगेशन क्यू. आता इथं पहा हा जो फर्स्ट कॉलम आहे आणि थर्ड कॉलम या दोन्हींच्या मध्ये कंजंक्शन आहे. अँड इन कंजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन ट्रू. आता इथं पहा दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत इथं टी येणार.
बाकी कुठंही नाही आहे, म्हणून इथं आपण काय घेतलं, एफ घेतलं. राईट. पुढं पी इम्प्लाइज क्यू. पी अँड क्यू या दोन्हींच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. देअरफॉर इन इम्प्लिकेशन, इफ हायपोथेसिस इज ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स, हायपोथेसिस ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स, देन फॉल्स. आता इथं पहा, हायपोथेसिस इज ट्रू, हायपोथेसिस इज ट्रू अँड कन्क्लुजन फॉल्स, इथं येणार फॉल्स. बाकी इथं आपल्याला एंट्रीज काय येणार आहेत, टी. आता शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला हा जो पी अँड निगेशन क्यू ब्रॅकेट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू माहिती आहे, आणि पी इम्प्लाइज क्यू त्याच्यासुद्धा ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. आणि या दोन्ही ब्रॅकेट्समध्ये आहे डबल इम्प्लिकेशन. इन डबल इम्प्लिकेशन, इफ बोथ स्टेटमेंट्स हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन ट्रू, अदरवाईज इट इज फॉल्स. सेम ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नच्या जर ट्रूथ व्हॅल्यू टी टी असतील किंवा एफ एफ असतील तर ट्रू. आता कुठंही पहा, टी टी आहेत का, कुठं नाही, एफ एफ पण नाही आहे, टी एफ आहे, टी आहे, टी एफ एफ टी एफ टी, हे आपल्याला सेम ट्रूथ व्हॅल्यूज नाही आहेत, म्हणून इथं काय येणार आहे, सगळ्या एंट्रीज या फॉल्स येणार आहेत, एफ येणार आहेत. जर आपल्याला अशा पद्धतीनं सगळ्या एंट्रीज जर फॉल्स मिळत असतील, दॅट इज अ स्टेटमेंट पॅटर्न विच ऑलवेज टेक्स ट्रूथ व्हॅल्यूज एफ. देअरफॉर the statement pattern is called as the given statement pattern. Given statement pattern is contradiction, is contradiction. Given statement pattern is contradiction. Right. आणखी एक आपण एक्झाम्पल्स घेऊ. इथं पहा, P or Q, P or Q and P or R, P or R, P or Q and P or R. इथं हे एक्झाम्पल घेऊ आपण. टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी, ते आपण चेक करू. तर पहा, इथं पहिल्यांदा आपण इथं ट्रूथ टेबल तयार करू. आता या ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला इथं नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स आर 3, पी क्यू अँड आर. आपल्याला इथं पहिला जो आहे कॉलम तो पी साठी घेणार, दुसरा कॉलम क्यू, थर्ड कॉलम फॉर आर. पुढं पहा, पी और क्यू, देन पी और आर, अँड फायनली पी और क्यू and P or R, P or Q and P or R. पुढं पहा, आपल्याला in this statement pattern there are 3 component statements. Therefore number of rows is equal to 8. आपल्याला इथं पहा 8 rows घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6 7 and then 8. राईट. मग इथं सुद्धा आपण तसंच घेणार. पहा, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू 8. The entries in P, T 4 times the T and 4 times F. In Q 2 times T, then 2 times F, 2 times T, then 2 times F. इथं R मध्ये सुद्धा T F T F T F T F T F T F T F T F. राईट. P or Q, इथं P आणि Q मध्ये डिसजंक्शन. इन डिसजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स देन फॉल्स. आता इथं दोन्ही स्टेटमेंट्स कुठं फॉल्स आहेत पहा. इथं दोन्ही स्टेटमेंट जिथं फॉल्स असतील तिथं फॉल्स येणार. इथं पहा, या दोन्ही स्टेटमेंट्स काय आहेत, फॉल्स, म्हणून इथं काय येणार, फॉल्स येणार. बाकी ठिकाणी आपल्याला टी येणार आहेत. राईट. देन पी और आर, सिमिलरली पी आणि आर मध्ये डिसजंक्शन.
म्हणजे इथं सुद्धा आपल्याला दोन्ही स्टेटमेंट कुठं फॉल्स येतात बघू. इथं फॉल्स आहेत, इथं फॉल्स येणार, राईट. पुन्हा इथं फॉल्स आहेत म्हणून इथं सुद्धा काय येणार, फॉल्स. बाकी ठिकाणी आपल्याला येणार टी, एंट्रीज टी येणार आहेत, टी, राईट. आता पहा, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर, पी ऑर क्यू अँड पी ऑर आर या दोन्हींच्यामध्ये काय येतं, कंजंक्शन येतं. अँड इन कंजंक्शन, कंजंक्शन आहे म्हणजे इथं पहा, पी ऑर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, पी ऑर आरच्या सुद्धा ट्रूथ व्हॅल्यूज माहिती आहेत आणि दोन्हींच्यामध्ये कंजंक्शन आहे. त्यामुळे इथं पहा, कंजंक्शन, इन कंजंक्शन, इफ बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन ट्रू. आता पहा, दोन्ही स्टेटमेंट कुठं ट्रू येतात पहा. इथं पहा, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत म्हणून इथं काय घेतलं, ट्रू आहे. इथं सुद्धा दोन्ही स्टेटमेंट पहा, इथं पहा, इथं सुद्धा पहा दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, इथं सुद्धा दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, टी. इथं सुद्धा पहा दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत म्हणून टी घेतलं. इथं सुद्धा बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू देन ट्रू आणि बाकी ठिकाणी येतो कुठं पहा, फॉल्स येणार. पहा, therefore the statement pattern which is neither tautology nor contradiction always takes neither always takes T nor F. इथं पहा, इथं काय आहेत, दोन्ही मिक्स आहेत, टी पण आहे, एफ आहे. therefore the given statement pattern is contingency. the given statement pattern is contingency. तर आज आपण इथं टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजन्सी काही एक्झाम्पलच्या सहाय्यानं आपण स्टेटमेंट पॅटर्न्स, टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहत जा. आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा. थँक्यू.